नमस्कार. मी रमेश सर, स्टुडंट झोन मुंबईतर्फे आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या गोष्टींची देणगी जगाला दिली. अनेक विचारवंतांनी वेळोवेळी मानवाच्या मूलभूत हक्कासंदर्भात अनेक सिद्धांत मांडलेले आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून आज जगभरातल्या अनेक देशातल्या लोकशाही देशांमध्ये किंवा ज्या ज्या देशामध्ये राज्यघटना अस्तित्वात आहे त्या सर्व देशांमध्ये नागरिकांसाठी काही मूलभूत हक्क देण्यात आले आहेत. अर्थातच आपल्या राज्यघटनेने सुद्धा आपल्याला अनेक मूलभूत अधिकार दिलेले आहेत, परंतु या अधिकाराच्या जोडीलाच काही कर्तव्यसुद्धा आपली असतात आणि ही सर्व कर्तव्य आणि मूलभूत हक्क आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, मूलभूत हक्क म्हणजे काय? आपल्याला जन्मताच काही हक्क प्राप्त होतात. मुख्य म्हणजे जिवंत राहण्याचा, जगण्याचा हक्क. तो कोणीही कोणापासूनही हिरावून घेऊ शकत नाही. परंतु चांगले सन्माननीय जीवन जगण्यासाठी इतरही काही हक्कांची गरज असते. म्हणूनच आपल्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत हक्क दिले आहेत. आपल्या संविधानाने मान्य केले आहे, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. प्रत्येक व्यक्तीला जन्मताच काही हक्क प्राप्त होतात. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे आणि तो हक्क सर्वांना समान आहे. पण मित्रांनो, मूलभूत हक्कामध्ये बदल होऊ शकतो का किंवा त्यांचा संकोच करता येऊ शकतो का? याचे उत्तर काही अंशी होय असे द्यावे लागेल. आणीबाणीच्या प्रसंगी मूलभूत हक्कावर नियंत्रण येऊ शकते. तसेच संविधानात दुरुस्ती करून मूलभूत अधिकारामध्ये बदल केला जाऊ शकतो. आता आपण बघूया संविधानाने आपल्याला कोणते हक्क दिलेले आहेत. पहिला हक्क आहे समानतेचा. जात, धर्म, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव करता येणार नाही. कशाच्याही आधारावर कोणालाही वेगळी वागणूक देता येणार नाही. कायद्यासमोर सर्वजण समान असतील. तो रोडपती असो किंवा करोडपती असो, कायद्यासमोर प्रत्येकजण समान असेल. अर्थातच अस्पृश्यतेचे पालन करता येणार नाही. सरकारी नोकरीमध्ये भेदभाव करता येणार नाही. अस्पृश्यता मानणे हा दखलपात्र गुन्हा समजला जाईल. इतकेच नव्हे तर राजा, महाराजा, रावबहादूर अशा श्रेष्ठ कनिष्ठ भेद निर्माण करणाऱ्या पदव्यासुद्धा कोणी कोणाला देऊ शकणार नाही किंवा घेऊ शकणार नाही. संधीची समानता सगळ्यांना असेल. त्यानंतरचा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क. संविधानाने हा अतिशय महत्त्वाचा असा स्वातंत्र्याचा हक्क प्रत्येकाला दिलेला आहे. व्यक्तीच्या दृष्टीने महत्त्वाची अशी काही स्वातंत्र्य सांगितलेली आहेत. थोडक्यात सर्व हक्कांचा हा गाभाच आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यामध्ये काही गोष्टी समाविष्ट आहेत. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्वक एकत्र येणे व सभा घेण्याचा हक्क, संस्था व संघटना स्थापन करण्याचा हक्क, भारतात कुठेही फिरण्याचा हक्क, भारतात कुठेही वास्तव्य करण्याचा हक्क. अर्थात काही अपवाद त्यामध्ये होते, आता तेही काढून टाकण्यात आले आहेत. आपल्या आवडीचा उद्योग व व्यवसाय करण्याचा हक्क. मित्रांनो, त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा हक्क येतो, शोषणाविरुद्धचा हक्क. बडी मछली छोटी मछली को निगलती है हा निसर्गाचा नियम आहे आणि अर्थातच तो मानवजातीमध्ये सुद्धा लागू होतो. त्यामुळे असहाय्य, गरीब, पददलित लोकांचे नेहमी शोषण होत असते. तसे शोषण होऊ नये म्हणून शोषणाविरुद्धचा हक्क देण्यात आला आहे. त्यानुसार आपले कोणत्याही प्रकारचे शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. वेठबिगारी, गुलामगिरी, जबरदस्ती चालणार नाही. 14 वर्षाखालील बालकांना धोकादायक ठिकाणी नोकरीवर ठेवता येणार नाही. इतकेच नव्हे तर शोषण थांबवण्यासाठी विविध कायदे करण्यात आले आहेत आणि त्याविरुद्ध दादही मागता येते. त्यानंतरचा महत्त्वाचा हक्क आहे धार्मिक स्वातंत्र्य.
भारतामध्ये हजारो वर्षांपासून विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे, गटाचे लोक राहत आलेले आहेत. त्या प्रत्येकाची स्वतःची काही संस्कृती आहे, परंपरा आहेत, रीतिरिवाज आहेत. म्हणूनच संविधानाने धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना स्वीकारली आहे. याचाच अर्थ शासनाचा असा कोणताही धर्म नाही. शासनाच्या दृष्टीने सर्व धर्म समभाव जपला जाईल. म्हणूनच धार्मिक स्वातंत्र्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. प्रत्येकाला आपल्या आवडीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे. धार्मिक कारणासाठी संस्था स्थापन करू शकतो. शासन धार्मिक कर लादू शकत नाही. शासनाची आर्थिक मदत घेणारी शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण मात्र देऊ शकणार नाही. आपल्या देशात प्रचंड विविधता आहे. आचार, आहार, जीवनपद्धती यामध्ये भिन्नता आहे. साधी लग्नाची पद्धत जरी घेतली तरी कितीतरी वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला बघायला मिळतील. प्रत्येक धर्माचे, गटाचे, पंथाचे काही विशिष्ट रिवाज आहेत, रीती आहेत. अर्थात यातही एक सौंदर्य आहे. वेगवेगळे सण, उत्सव, रीतिरिवाज यामुळे लोकांना नाविन्याचा, वेगळेपणाचा अनुभव येतो. त्यामुळे आपले जीवन समृद्ध होते. म्हणूनच आमच्या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला किंवा लोकसमूहाला आपली संस्कृती जपण्याचा, तिचे संवर्धन करण्याचा हक्क दिला आहे. तसेच आपली भाषा, लिपी, साहित्य यांचे जतन आणि संवर्धन करण्याचाही अधिकार दिला आहे. RT ॲक्टनुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षणाचा हक्क आहे. कदाचित या नवीन शैक्षणिक धोरणानुसार तो वाढण्याची शक्यतासुद्धा आहे. आता आपण बघू संविधानात्मक उपायाचा हक्क. मित्रांनो, आतापर्यंत आपण निरनिराळे हक्क पाहिले, परंतु केवळ हक्क मिळाले म्हणून होत नाही. हक्कभंग झाल्यास दाद मागण्याची सोय असली पाहिजे. आपल्या हक्कांचे रक्षण करणारी सक्षम यंत्रणा असली पाहिजे. म्हणूनच आमच्या संविधानाने हक्कभंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते याची तरतूद करून ठेवली आहे. आपल्या हक्कांचे रक्षण करणे न्यायालयाला बंधनकारक आहे. त्यानुसार न्यायालय खालील आदेश देऊ शकते. त्यापैकी पहिला आदेश आहे देहोपस्थिती. बेकायदेशीरपणे अटक व स्थानबद्धता यापासून रक्षण करण्याकरता हा हक्क आहे. त्याचप्रमाणे लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी भाग पाडणारा आदेश देण्याचा अधिकार म्हणजे परमादेश हा अधिकार न्यायालयाला आहे. कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर न जाण्यासंबंधी आदेश देण्याचा अधिकार अर्थातच उच्च न्यायालयाला किंवा सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्याला मनाई हुकूम किंवा प्रतिषेध असे म्हणतात. एखादी कृती कोणत्या अधिकाराने केली याचा जाब न्यायालय सरकारी अधिकाऱ्यास विचारू शकते. याला म्हणतात अधिकार पृच्छा. आणि शेवटचं म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्याचा आदेश देण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. यालाच म्हणतात उत्प्रेक्षण. मित्रांनो, ज्याप्रमाणे संविधानाने आपल्याला हक्क दिलेले आहेत, तशीच काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितलेली आहेत आणि नागरिकांची मूलभूत कर्तव्ये देखील सांगितलेली आहेत. मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय? संविधानाच्या उद्देशिकेमध्ये काही उद्दिष्टे स्पष्ट केलेली आहेत. ही उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी शासनाने काय करावे याच्या मार्गदर्शक सूचना म्हणजेच मार्गदर्शक तत्त्वे होय. याची आवश्यकता का निर्माण झाली? स्वातंत्र्यानंतर भारतासमोर अनेक आव्हाने होती. दारिद्र्य, मागासलेपण, निरक्षरता या सर्व गोष्टी होत्याच. सुव्यवस्था निर्माण करून राष्ट्रबांधणी करणे आवश्यक होते. भारताचे रूपांतर एका विकसित व प्रागतिक देशात करायचे होते. आम्हाला कल्याणकारी राज्य निर्माण करायचे होते आणि या सगळ्यांसाठी अर्थातच मार्गदर्शक तत्त्वांचीही आवश्यकता होती. ही मार्गदर्शक तत्त्वे पुढील प्रमाणे आहेत. 1. स्त्री पुरुष असा भेद न करता सर्वांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे. 2. समान कामासाठी समान वेतन देणे. 3. पर्यावरण रक्षण करणे.
4. दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन विकासाची संधी उपलब्ध करून देणे. 5. समान नागरी कायदा करणे. 6. आरोग्यदायी योजना राबवणे. 7. वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यापासून संरक्षण देणे. 8. राष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचे संरक्षण करणे, उदाहरणार्थ स्मारके, वास्तू, किल्ले इत्यादी. अर्थात ही मार्गदर्शक तत्त्वे शासनावर मूलभूत हक्कांप्रमाणे बंधनकारक ठेवलेली नाहीत. राज्यांनी हळूहळू पण ठामपणे त्यांची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आता आपण बघू नागरिकांची मूलभूत कर्तव्य. लोकशाहीत नागरिकांच्यावर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत जागरूक राहावे लागते, पण त्याचबरोबर काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडाव्या लागतात. सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे, भले व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यातून अनेक तरतुदी केल्या आहेत. परंतु नागरिक त्यांची मूलभूत कर्तव्ये जोपर्यंत पार पाडत नाहीत तोपर्यंत ते सर्व काही व्यवस्थितपणे होईल असे वाटत नाही. म्हणूनच नागरिकांची काही मूलभूत कर्तव्य नागरिकांनी पार पाडली पाहिजेत. त्यातलं पहिलं कर्तव्य आहे संविधानाचे पालन करणे. त्यानंतर राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे. स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करणे. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती बाळगणे. सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणे. हिंसात्मक मार्गाचा अवलंब न करणे. सांस्कृतिक वारशांचे जतन करणे. सर्वांच्या प्रति बंधुत्वाची भावना बाळगणे. स्त्रियांची प्रतिष्ठा कमी करणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. देशसेवा आणि देशरक्षणासाठी तत्पर राहणे. पालकांनी आपल्या पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडत्व यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रयत्नशील राहणे. पर्यावरण रक्षणासाठी जागरूक राहणे. स्वच्छ भारत हे केवळ शासनाचे अभियान न राहता प्रत्येकाचे त्यामध्ये प्रयत्न असले पाहिजेत. व्यक्तिगत व सार्वजनिक कार्यात उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सुद्धा एक देशभक्तीच आहे. घातक प्रथा, अंधश्रद्धा, अवैज्ञानिक गोष्टींचा त्याग करणे. अर्थात कर्तव्यांची यादी अतिशय मोठी केली जाऊ शकते. थोडक्यात सांगायचे झाल्यास आपल्या देशाचे हित ज्यामुळे होईल अशी प्रत्येक गोष्ट करणे म्हणजेच एक चांगला नागरिक म्हणून नागरिकत्वाचे कर्तव्य पार पाडणे होय. धन्यवाद.